पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा पुढे नेण्यासाठीचं अत्यंत महत्वाचं आवश्यक पाऊल आहे. आणि पुन्हा मी म्हटलं ना, फक्त मला आता एक गंमत आठवली तुमच्याशी बोलता बोलता. जातीचा जो मुद्दा आहे, मध्यंतरी माझं आयडिया ऑफ इंडिया विषयावर भाषण होतं एका कॉलेजमध्ये. आणि एक मुद्दाम तुम्हाला सांगतोय, तुमच्याही नकळत तुमची मुलं ही जातीवादी होत चालली आहेत, धर्मांध होत चालली आहेत, तुम्हाला कल्पनाच नाहीये. पण त्यांच्या मनात काहीतरी कुणीतरी पेरतंय. मी त्या कार्यक्रमाला गेलो, माझं भाषण सुरू होतं. मी त्या भाषणामध्ये असं म्हटलं, पुढे 1928 पर्यंत इंग्लंडमध्ये महिलांना मताचा अधिकार नव्हता. जेव्हा महिलांनी मताच्या अधिकारासाठी आंदोलन केलं तर त्यांना जिवंत जाळलं गेलं, रणगाडे घातले गेले. तेव्हा 1926 मध्ये एक लंडनमध्ये महिलांचा मोर्चा निघाला. त्या महिलांनी हातामध्ये एक पोस्टर घेतलेलं होतं. नगराध्यक्ष ऐका, हातामध्ये पोस्टर घेतलं होतं. त्या पोस्टरमध्ये असं म्हटलं होतं, आणि पोस्टर कोणाचं होतं? अहिल्यादेवी होळकरांचं. त्यात असं म्हटलं होतं, 200 वर्षांपूर्वी अहिल्यादेवी होळकर नावाची महिला भारतासारख्या अप्रगत देशामध्ये राज्यकारभार करते, आणि 200 वर्षांनंतर आम्हाला इथे मताचा अधिकार मिळत नाही. पुढे मी त्या सगळ्या कॉलेजमधल्या पोरांशी बोलता बोलता म्हटलं, तुम्ही बाहुबली सिनेमा बघितलाय? त्याने बघितलाय. म्हटलं, बाहुबलीच्या दिग्दर्शकांनी जर अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र वाचलं असतं तर त्यांनी बाहुबलीवर सिनेमा काढला नसता, अहिल्यादेवी होळकरांवर सिनेमा काढला असता. बाहुबलीची देवसेना नवरा मेला तर मुलगा मोठा व्हावा म्हणून 25 वर्ष वाट बघत बसते. आमची देवसेना अहिल्यादेवी नवरा मेला, मुलगा मेला, सासरा मेला, कुणाची वाट बघत नाही. 30 वर्ष घोड्यावर मान ठोकते आणि राज्यकारभार करते. माझं भाषण झालं. 12वी FIFचा एक पोरगा होता, त्यानं मला मिठी मारली, जोरात मिठी मारली. बरं, हल्ली कोणी मिठी मारली की भीती वाटते. त्याला सांगावं वाटतं की बाबा, वाटल्यास इंग्लिश बोलू नको पण मिठी मारू नको. मिठी मारल्यानंतर अरे पण ठीक आहे, मी बघतोय माझा खांदा ओला, पोरगा रडतोय. म्हणजे अरे बाळा, का तू रडतोस का? म्हटलं, काय झालं? म्हणजे सर, कॉलेजमध्ये खूप वक्ते आले म्हणे, आतापर्यंत खूप वक्ते आले, पण पहिल्यांदा धनगर बघता आला. सिरियस आहे, मी फेसबुकवर लिहिलंय. मला पहिल्यांदा 2 मिनिटं कळलंच नाही. म्हणजे तुला काय वाटलं मी धनगर असेल? म्हणजे मी असायला माझ्या हरकत काहीच नाही. असं तुम्ही अहिल्यादेवी होळकरांबद्दल बोलता. तुम्हाला सांगतो, आपलं असल्याशिवाय कोणी एवढं पोट तिडकी नाही. या मुला मुलींपर्यंत, लक्षात घ्या, या मुला मुलींपर्यंत भारताची कल्पना नीटपणे पोहोचवली पाहिजे. हे तुमचं आव्हान आहे, तुमच्या पुढचं आव्हान आहे. तर ते केलं नाही, येणारा काळ फार कठीण असणार आहे. तुम्ही सगळं कराल, सगळं बांधाल, सगळं कराल, पण उद्या त्या धार्मिक उन्मादामध्ये या पोरांचं काही बरं वाईट झालं तर करायचं काय? उद्या या मुलांना, आज पुण्याची अवस्था अशी, तुम्ही कल्पना करा, आपण महाबळेश्वर जवळ आहोत, ते पटतं का? एवढं गरम होते कधी झालं होतं? पुण्यातली संध्याकाळ एवढी भयंकर कधीच नव्हती. हे का घडतंय? तुम्हाला आता विचार करावा लागणार आहे उद्याच्या पिढ्यांसाठी, आणि उद्याच्या पिढ्यांना सजग करावं लागणार आहे, सावध करावं लागणार आहे. आणि त्यांना हे सांगावं लागेल, तुला हवं ते कर, तुला आवडतं ते कर. आपल्याकडे काय झालं माहिती आहे का? माझी इच्छा आहे तू डॉक्टर हो, माझं स्वप्न होतं पण मला जमलं नाही. अरे तुझा प्रॉब्लेम आहे. मुलांना हवं ते करू दे ना. 8वीतली मुलगी IITची एंट्रन्सची तयारी करते, IITची. अरे आम्ही 8वी मध्ये असताना आम्हाला, म्हणजे तेव्हा कुठे फुल पॅन्ट घालायला शिकलो आम्ही, कशी घालायची कळत नव्हतं. आणि घरी कुणी आलं, संजू कविता म्हणून दाखव, संजू भाषण म्हणून दाखव. तेवढ्यासाठी संजू 15 ऑगस्टची भाषण 26 जानेवारीपर्यंत पाठ ठेवायचा. आबा कुणी आलं की भाषण केलं की हे चाराने म्हणजे. आणि पुन्हा बाळा तो मोठेपणी कोण होणार? ते मध्ये मी एक सोशल मीडियावर विनोद वाचला. बाळा तो मोठेपणी कोण होणार असं एका पोराला विचारतात. तो म्हणतो, काही होईल मोठेपणी, पण असे मूर्खासारखे प्रश्न विचारणार. तुम्ही एवढे मोठे झाला, अजून तुमचं काही झालं नाही, माझं काय? त्याला हवं ते करू द्या ना, त्याला विचार करू द्या. एक लक्षात घ्या, तुमची मुलं की कलेक्टर, डॉक्टर, कंडक्टर काय व्हायचे ते होऊ द्या, ती माणूस झाली पाहिजे. त्यांना कळायला पाहिजे की सावित्रीबाई फुलेंनी इथपर्यंत कसं आणलं मला. त्याला कळायला पाहिजे महात्मा छत्रपती शिवाजी महाराज नावाचं बुलंद मानून नेता. लक्षात आलं पाहिजे की काय होतं हे सगळं, शाहू महाराजांनी काय केलं, हा सगळा वारसा त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. माणूस झाले पाहिजेत, भारतीय झाले पाहिजेत, आणि सगळ्यात महत्वाचं आनंदी झाले पाहिजे. तर हवं ते करू. मध्यंतरी आमच्या 10वीची परीक्षा सुरू होती.
ते काय बद्दल बोलतात, काय तुम्हाला अडचण आहे का? ना 10वीची मुलं, 10वीची परीक्षा सुरू होती. ती परीक्षा सुरू असताना आमचा रिपोर्टर आला. तर म्हटलं सर 10वीची परीक्षा सुरू आहे, तर काही सेलिब्रिटी लोकांना विचारू का की 10वीचा अभ्यास कसा करावा? ते विचार. त्याने फोन केला नागराज मंजुळेला. नागराज म्हटलं सांगितलं असतं पण मी 10वीला नापास झालो. तो फोन माझ्या समोरच लावला. तर म्हटलं मी त्याला बोलतो, म्हणजे नागराज तू 10वीला नापास झाला होता? हो सर, 6 विषयात नापास झाला. पण नागराज तो 6 विषयात कसा नापास झाला? म्हटलं सर तेवढेच विषय होते. तो झाला ना नागराज मंजुळे. त्याला जे हवं ते करू द्या. मी तुम्हाला विषयांतर करून एक मुद्दाम सांगतोच, कारण ते तुम्हाला कळणं फार आवश्यक आहे. मला तरुण पिढीची चिंता अजिबात नाही, तुमची चिंता आहे. जन झेडचा काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही त्यांचे आई बाप आहात हा मोठा प्रॉब्लेम आहे. लक्षात घ्या, पंडित नेहरूंनी इंदिरा गांधींना पत्र लिहिली जेव्हा इंदिरा गांधी 14 वर्षांच्या होत्या. ग्लिम्प्सेस ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री हे जे पुस्तक आहे, ते पुस्तक म्हणजे इंदिरा गांधींना नेहरूंनी लिहिलेली पत्र आहे. तुमच्या पण घरामध्ये इंदिरा आहे, तुम्ही नेहरू नाही आहात हा प्रॉब्लेम आहे. मी तुला मुद्दाम सांगतो, मी मागाशी उल्लेख केला माझ्या BSc ऍग्रिकल्चरचा. मी फार स्कॉलर विद्यार्थी होतो पूर्वीपासून. मी 10वीला बोर्डात आलो, 11वी 12वीला सायकोलॉजीला राज्यात पहिला आलो. बरोबर आहे का? चुकी सांगत नाही ना? ते म्हणते थापा मारू नको. BSc ऍग्री झालं. BSc ऍग्री करताना माझ्या लक्षात आलं की हे काही आपल्याला आवडत नाही. बरोबर ना? हे काही आवडत नाही, काहीतरी वेगळं केलं. काय करायचं? तर मला प्रश्न पडला काय करायला. कारण ऍग्रिकल्चर ऑफिसर वगैरे होणं काही मला शक्य नव्हतं. आमचे लोक MPSC UPSC वगैरे करतात, IAS वगैरे होतात. तर मला IAS वगैरे होण्यात रस नाही. आपण मंत्र्यांपुढे जाऊन यस सर वगैरे, आपण मंत्र्यांना विचारणार की तुम्ही गुवाहाटीला का गेला होता? ते आपलं काही काम नाही. आपल्याला काय करायचं? मी नेहमी सांगतो की जर मी समजा कलेक्टर झालो असतो तर मी एक वाईट कलेक्टर झालो असतो. मी ऍग्रिकल्चरचा प्राध्यापक झालो असतो, एक वाईट प्राध्यापक झालो असतो. पण जर मी ते झालो असतो तर महाराष्ट्रानं एक चांगला संपादक गमावला असता. तुमच्या घरामध्ये पण अशी मुलं आहेत, त्यांना हवं ते करू द्या, त्यांना जे करायचं ते करू द्या, आणि ते करणं फार महत्वाचं आहे. मला असं वाटतं की उद्याचा भारत हा या मुलांच्या डोळ्यामध्ये आहे. त्यांची स्वप्न सांभाळली पाहिजे, ते स्वप्न सांभाळताना त्यांच्याशी संवाद केला पाहिजे, बोललं पाहिजे, त्यांचे मित्र झाले पाहिजे, आणि दांभिकपणा न करता खरोखरच जातीपाती धर्म. एक लक्षात घ्या, मुलं ते करत नाहीत जे तुम्ही सांगता, मुलं ते करतात जे तुम्ही करता. आपण काय करतो आहोत हे आपण स्वतःला विचारलं पाहिजे. बाळा खरे बोलावे. बाळ बघतं आई किती खोटे बोलते. बाळा अमुक वागावे. बाळ बघतं बाप काय करतो. आपल्याला काय करायचं आहे हे नीट पण सांगितलं पाहिजे. आणि म्हणून म्हटलं उद्याचा महाराष्ट्र ज्या लोकांसाठी त्यांच्यासाठी काम करत राहणं, त्यांना बोलत राहणं, त्यांना सांगत राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. येणारा महाराष्ट्र हा खूप चांगला आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जनशेड आपली जी आहे ना अत्यंत बुद्धिमान, तिकडे सगळे माध्यम आहे. अरे काय माहितीये का, ही माध्यम खूप महत्वाची आहे. पण कुठलंच माध्यम विचार करायला शिकवत नाही. विचार तुम्हालाच करावा लागतो. पण जुन्या पिढीला माध्यमांचं काही कळत नाही. नव्या पिढीला बघा, पूर्वी कसं होतं, आपण लहान असताना आपल्याला वाटायचं आपल्याला काहीच येत नाही, आईला सगळं येतं. आपल्याला काहीच येत नाही, वडिलांना सगळं येतं. आता पोरांना वाटतं आपल्याला सगळं येतं, यांना काहीच येत नाही. माध्यम त्यांच्या हातामध्ये आहे, पण त्याच वेळी त्यांना विचार पण द्यावा लागेल त्या माध्यमासोबत. कारण माध्यम तेवढंच महत्वाचं. मी तुम्हाला फक्त एक गंमत सांगतो. माझ्या वडिलांनी आम्ही एकदा बसलो होतो, जेवायला बसलो होतो सगळे, आणि माझे भाऊ बहीण मी आणि आम्ही सगळे कुटुंबीय. वडिलांना फोन आला. वडिलांकडे तो छोटा फोन. मग फोन आला की वडिलांनी उचलला. हे जुन्या पिढीचा प्रॉब्लेम काय की फोनसाठी रांगेत उभे राहिलेले ना. आला फोन की घेतला फोन. 15 मिनिटं आम्ही जेव्हा ताटावर बसलो होतो, आई म्हटली अहो चला पुढे ताटावर बसते, लवकर संपवा. 15 मिनिटांनी आप्पांचा फोन संपला. आप्पा वर्ष 85. आप्पांचा फोन संपला, बसले. पण आप्पा इतकं आम्ही सगळे बसलोय, आम्हाला जायचं बाहेर, महत्वाचा फोन होता म्हटलं. कुठला फोन होता? पण कंपनीचा फोन होता. ती मुलगी विचारत होती तुम्हाला कर्ज पाहिजे का? 15 मिनिटं एवढी काळजीने विचारते ती बिचारी. मी तिला सांगितलं की मला निवृत्ती वेतन मिळतं. माझा एक मुलगा डॉक्टर आहे, एक मुलगा संपादक आहे, एक मुलगी शिक्षण संचालक आहे. ती पोरगी भारी. ती म्हणजे माझा बायोडेटा पाठवते, मला नोकरी द्या. मुद्दा असं की जुन्या पिढीकडे माध्यम कसं वापरावं याची जाण नाहीये, नव्या पिढीकडे ते आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे कुठलंच माध्यम विचार करायला शिकवत नाही. आणि म्हणून हे सांगावं लागेल. शेवटचा मुद्दा, तुमच्या मुला मुलीला स्त्री पुरुष याच्याकडे माणूस म्हणून बघायला शिकवा.
मुलींवर काम करा, पण प्रामुख्याने मुलग्यांवर काम करा. कुठल्याही मुलग्यानं एक लक्षात घ्या, संजय आवटे आले, मला कोणी काय विचारलं का सर भाषण करा? संजीवनी आवटे आले असत्या, मिस्टर काय करतात, तुला काय करायचं, मुलं काय, तुला काय करायचंय? ही जी सवय लागलेली आहे आपल्याला, त्याच्या पलीकडे माणूस करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून मी असं वाटतं की पुरोगामी महाराष्ट्र दुसरं काहीच नाही, माणसाला माणूस मानणारा महाराष्ट्र हा आपल्याला घडवायचा असेल तर हे केलं पाहिजे. आणि हे करण्याची क्षमता अजितदादांकडे होती. एक मात्र मला नेहमी वाटतं समारोप करताना, अजितदादा गेल्यानंतर मी इतकं बोलतोय, अजितदादा असतानाही मी खूप वेळा त्यांना भेटलो, बोललो, पण सगळ्या धावपळीमध्ये अजितदादांना हे सांगायचं राहूनच गेलं की दादा तुम्ही मला फार आवडता. हे सांगायचं राहून खूप टीका केली, मला खूप सल आहे, खूप टीका केली, खूप बोललो. जेव्हा त्यांनी पक्ष हे सोडून गेले तेव्हा भरपूर टीका केली, सगळं केलं. पण हे सगळं जरी असलं तरी पण दादा यार आय लव्ह यू, मला तुम्ही आवडता हे सांगायचं मात्र राहून गेलं. आणि दादाने कायमच सकाळी उठवलं, शपथविधीच्या वेळी सकाळी एकदम झोपेतनं उठवलं आणि अजितदादा उपमुख्यमंत्री. अशा सकाळी मला फोन आला माझ्या वृत्तसंपादकाचा, आणि तो म्हटला सर बारामतीला कोणाला पाठवू? मला काहीच माहिती नव्हतं, कशाला कोणाला पाठवायचं, काय कशाला बारामती? मला वाटतं जिल्हा परिषद निवडणुकीसाठी. म्हटलं बारामतीमध्ये आपला रिपोर्टर आहे, काय वेगळं कोणाला पाठवायची गरज नाही सर. अजितदादा गेले, मला काय वाटलं बारामतीत गेले, पण नेहमीच जातात बारामतीमध्ये, तर काय सर अजितदादा गेले. आणि त्यानंतर मी जे सुन्न झालो तर या क्षणापर्यंत मी सुद्धा आहे. आजही मला असं वाटतं की दादा मी तुमच्यावर खूप प्रेम करत होतो, तुम्ही हवे होता महाराष्ट्राला, तुम्ही महाराष्ट्राचे एवढे महत्वाचे बुलंद राजकारणी होता हे सांगायचं राहून गेलं. थँक्यू.